कुरुम फाट्यावर पठाण ते गिरीशच्या समोर. पठाण ते गिरीशच्या समोरच ही पिकअप का अपघातामध्ये? हा, ही पिकअप आहे. कोणाचा मृत्यू झालाय नाव सांगा. अमजद पीर मोहम्मद पठाण. जखमी कशात आला? मयत झालेल्या व्यक्तीचं नाव अमजद पीर मोहम्मद पठाण, राहणार पाशा तलाव. आणि वय किती त्यांचं? 50. आणि त्यांच्या पत्नीचं नाव रुखसाना अमजद पठाण. त्या जखमी आहेत का? हा, ती जखमी. त्याला हाताला मार लागले. त्यांना कुठे ऍडमिट केले? खरे हॉस्पिटल नारायणगाव. ड्रायव्हरचं नाव काय? पिकअप वाले नाही कळलं अजून नाही का? कुठली काय कळलं का? एकला रे कसा अपघात घडला? अपघात ते मनसरवरून त्यांच्या पोराचा ऍक्सिडेंट होऊन त्यांच्या पोराचा ऑपरेशन होतं आणि ते जुन्नरला येत होते. त्यांचं ते मनसरला होते. मनसरवरून जुन्नरला येत होते त्यांच्या घरी येत असताना ते त्यांच्या बाजूने चालले होते बरोबर. गाडीच्या ओव्हरटेक मध्ये हा मॅटर झाला. हो, आणि ड्रायव्हर पूर्ण पिली नाही. तुम्ही पाहिलंय त्याला? हो, आणि तो ऍक्सिडेंट झाल्यानंतर पळून गेला. आर्वीपासून पळून त्यांना अडवायला गेली तर त्या पोरांच्या अंगावर गाडी टाकली. अँब्युलन्स वाले. हो, म्हणजे पाठलाग करून याला ताब्यात घेतलंय. किती वय याचं ड्रायव्हरचं? दारू पिला होता पूर्ण. पण आता त्यांच्या कुठं जास्त म्हणजे मेंदूला मार लागला होता? ह्याच्या पूर्ण इथून काहीच नाही राहिलं. डोक्यावरून गाडी गेली. इथून काहीच नाही राहिलं. डोक्याला हे गोष्ट सांगितलं. आधी कोर्ट उठली. त्यामुळं अशा चिंध्या झाल्या डोक्याला. चिंध्या झाल्या चिंध्या. बघा ना इथं भेजा आहे. बघा इथं भेजा आहे. अजूनही दिसतोय गाडीला. इंग्रज गोष्टीमुळे ना काय झालं? बघा इथून काहीच नाही राहिलं. हे 3-4 घटना झाल्या. हे तरकारीवाले जे पिकअपच्या गाड्या आहे 100च्या कमी स्पीड नसती आणि याच्यापासून आमची घर सगळी रस्त्यालाच आणि एवढ्या फास्ट गाड्या चालवतात. एवढ्या स्पीड गाड्या वारंवार मागच्या तलावाला अपघात होतात. या अगोदर देखील झालेले जिथं वस्ती आहे तिथे ब्रेकर नाही टाकले. जिथं काही वस्ती नाही त्या ठिकाणी ब्रेकर टाकून ठेवले. ब्रेकचं सोल्युशन नाही ना, तर पिकअप वाल्यांना पण काहीतरी मर्यादा पाहिजे ना चालवायची. म्हणजे ओव्हरटेकच्या नादामध्ये मध्ये दोन पिकअप चालकामुळे हा अपघात घडलेला आहे. आता मागे पिऊन चालला होता फुल. आता मागे एक पंपावरून येत होता. आता मागे एक पिकअप बादशा तळ्यावर कमी 100च्या स्पीड मध्ये खांबाला ठोकलाय. काही कारण नसताना फक्त गाडी. अजून एक माणूस होता बर मागे बसलेला होता. त्याने तो परत जाऊन आला गाडी पाशी. त्यांनी सांगितलं पोलिसांना का यांनी बोले उडवलेलं. हे दोन्ही स्पीड गाडी अशी नागिन सारखी. याच गाडीत होता का तो? हा, याच गाडी तो मागे होता. तो गाडी नागिन सारखी चालत होती का? तो प्रवासी होता का कोणी? प्रवासी होता. परवासी होता तो. बसून आलता तर त्याला आर्वीला सोडलं त्यांनी. आर्वीला सोडल्यानंतर परत नारा पंपावाला. मग तिथं गाडी त्यांनी धरली. अँब्युलन्सवाल्यांनी गाडी धरली. त्या बिचाराने माहिती दिली तुम्हाला? हो साहेब. हे अजून म्हणजे याच्या पुढे अजून एक पिकअप होती. हे रीलच्या आता झालेला ऍक्सिडेंट आहे. म्हणजे पुढे एक तो त्याचा व्हिडिओ शूटिंग काढत होता मागच्या गाडीचा. त्याच्यामुळे ऍक्सिडेंट घडलेला आहे. आणि या तरकारी गाड्यावाल्यापासून खूप धोका आहे आम्हाला. म्हणजे आमची जी वस्ती सगळे रोड असल्यामुळं वारंवार ऍक्सिडेंट होऊ राहिले. आणि यांच्या ड्रायव्हर लोकांचा बिलकुल यांच्यावर ताबा नसतं. फुल दारू पिऊन वगैरे 100च्या स्पीडच्या वर गाड्या चालतात.